नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एड्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. 6 आणि 7 ऑगस्ट 2026च्या लोकसत्तामधील महत्त्वाच्या चालू घडामोडी आता आपल्याला बघायच्या आहेत. तत्पूर्वी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर ही माहिती घेऊन झाल्यावर आपण यावर आधारित प्रश्नांची एक प्रॅक्टिस सिरीज पण घेत असतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. पहिलं आहे MDR म्हणजे काय? तर MDR हे मर्चंट डिस्काउंट रेट आहे. हा व्यापाऱ्याने ग्राहकांकडून डिजिटल माध्यमातून पैसे स्वीकारण्याचे प्रक्रियेसाठी बँकेला दिलेला हा एक खर्च असतो. आता सरकारने एक नवीन योजना आणण्याचा विचार केलेला आहे. त्यामध्ये UPI व्यवहारांवर असे प्रक्रिया शुल्क आकारण्याची आता सरकार ही योजना करणार आहे. जे UPI आपण व्यवहार करत असतो त्यावर MDR आकारला जाणार असं. त्या ठराविक रकमेच्या वरील व्यवहारांवर अथवा व्यापाराच्या वार्षिक उलाढालीवर हे शुल्क हे आकारले जाऊ शकते. पुढे आहे ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचं निधन झालेलं आहे. वयाच्या 91व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. त्यांचे प्रसिद्ध साहित्य आहे डोहा, सोन्याचा पिंपळ, कोरडी भिक्षा, पाण्याचे पंख. मूळ गाव त्यांचं आहे सांगली जिल्ह्यातील औदुंबर. त्यांची पहिली कविता होती जी इयत्ता 4थीत असताना पाना मिसाळ यांच्या बालसंमिश्रमध्ये त्यांनी प्रसिद्ध केली होती. त्याचबरोबर पहिली गोष्ट ही कारा पालवणकरांच्या खेळगडीच्या शेवटच्या बाललेखामध्ये त्यांनी प्रसिद्ध केली होती. मनातल्या उन्हात हा त्यांचा ललित लेख 1960मध्ये सत्यकथेमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला होता. त्यांचे सर्व लेख हे प्रथम सत्यकथा आणि नंतर मौज या नियतकालिकामधून प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यांना महाराष्ट्र फाउंडेशनचा साहित्य पुरस्कारसुद्धा देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर राज्य सरकारचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कारसुद्धा यांना मिळालेला आहे. ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास कुलकर्णी महत्त्वाची व्यक्ती आहे. पुढे उत्तर प्रदेशबद्दल पेपरमध्ये काही इम्पॉर्टन्स पॉईंट होते ते इथे घेतलेले आहेत. उत्तर प्रदेश हा कृषीप्रधान प्रदेश आहे. अन्नधान्य आणि दूध उत्पादनामध्ये उत्तर प्रदेश हा आघाडीवर आहे. भारतातील क्रमांक 1चं ऊस उत्पादक आणि ऊसाला सर्वाधिक भाव देणारं राज्य हे उत्तर प्रदेश आहे. उत्तर प्रदेश भारतातील सर्वात मोठे गहू उत्पादक राज्य म्हणून कायम आहे. देशाच्या एकूण 35.3% एवढं गहू उत्पादनामध्ये उत्तर प्रदेशचं योगदान राहत आहे. भारताच्या एकूण तांदूळ उत्पादनामध्ये 14.7% एवढं योगदान उत्तर प्रदेशमधून दिलं जातं. त्याचबरोबर देशातील सर्वात मोठे दूध उत्पादक राज्य म्हणून सुद्धा उत्तर प्रदेशला ओळखले जाते. 16.2% एवढं एकूण देशाच्या दूध उत्पादनापैकी उत्तर प्रदेशमधून केलं जातं. देशाच्या एकूण अन्नधान्य उत्पादनामध्ये उत्तर प्रदेशचा 20% एवढा वाटा आहे. 2016-17 पासून 2024-25पर्यंत अन्नधान्य उत्पादनामध्ये 30% अधिक वाढ ही नोंदवली गेलेली आहे. उत्तर प्रदेशच्या 55.7 वरून 72.5% एवढी ही अन्नधान्य उत्पादनामध्ये वाढ झालेली आहे. देशातील दुसरे सर्वात मोठे तांदूळ उत्पादक राज्य हे उत्तर प्रदेश आहे. देशातील पहिले सर्वात मोठे तांदूळ उत्पादक राज्य कोणतं आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा. भारतात क्रमांक 1वर ऊस, साखर, अन्नधान्य, आंबे, बाजरी, बटाटे, वाटाणे, पुदिना, मध या सर्व उत्पादनामध्ये उत्तर प्रदेश हा भारतात क्रमांक 1वर आहे. भारताच्या एकूण इथेनॉल उत्पादनामध्ये 55% योगदान एकटं उत्तर प्रदेश या राज्याचं आहे. म्हणजे देशातील आघाडीचं इथेनॉल उत्पादक राज्य म्हणून उत्तर प्रदेश आहे. हा पॉईंट लक्षात ठेवा, परीक्षामध्ये विचारला जाऊ शकतो. तसंच उत्तर प्रदेशमध्ये दूध उत्पादनासाठी 1000 कोटींची एक नंदबाबा दुग्ध मिशनसुद्धा आहे. विचारलं जाऊ शकतं की नंदबाबा दुग्ध मिशन कुठल्या राज्यातील आहे. तर उत्तर प्रदेशबद्दल हे पॉईंट सर्व लक्षात ठेवा आणि कमेंटमध्ये मला सांगा की देशातील प्रथम क्रमांकाचं तांदूळ उत्पादक राज्य कुठलं आहे. पुढे धवलक्ष्मी कासव. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सुरक्षितपणे बचाव केलेल्या ह्या धवलक्ष्मी ऑलिव्ह रिडले कासवाने 228 दिवसांमध्ये अरबी समुद्रात 4785 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलेला आहे. राज्याच्या वन विभाग आणि कांदळवन विभागाकडून धवलक्ष्मी याच्यावर सॅटेलाईट टॅगच्या माध्यमातून देखरेखसुद्धा करण्यात आली होती. सध्या 5000 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर हे कासव जे आहे ते संपर्क बाहेर गेलेलं आहे. 5 जुलै 2026च्या शेवटच्या सिग्नलनुसार ते कर्नाटकातील मुरुडेश्वर किनाऱ्यापासून 125 किलोमीटर अंतरावर होते. ह्या कासवाचं नाव लक्षात ठेवा, धवलक्ष्मी कासव.
लाचलुचपत नवी मुंबई अभियान. या अभियानाचा उद्देश असा आहे की शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचाराला आळा घालणे. विभाग आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अँटी करप्शन ब्युरो. या अभियानाचं नाव आहे लाचलुचपत नवी मुंबई आपलं शहर आपली जबाबदारी अभियान. हे अभियानाचं नाव लक्षात ठेवा. आणि यासाठी तक्रार निवारणासाठी एक नंबर दिलेला आहे 1064. हा नंबर पण लक्षात ठेवा. फोकस प्राईम स्टुडिओ हा गोरेगाव मुंबई येथील फिल्म सिटी दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये प्राईम फोकसच्या नव्या अत्याधुनिक स्टुडिओच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं जाणार आहे आणि उद्घाटक हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. प्राईम फोकस स्टुडिओ कुठे आहे तर गोरेगाव मुंबई येथे. संकल्पना आणि याच्या मागचे उद्दिष्ट काय आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे सर्जनशील अर्थव्यवस्था या संकल्पनेला प्रोत्साहन देणे हे याच्या मागचे मुख्य उद्दिष्ट आहे. भारतीय संस्कृती, समृद्ध वारसा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा संगम साधून सर्जनशील उद्योगाला चालना देणे हे यामागचं उद्दिष्ट आहे. मुंबईला जागतिक पातळीवर सर्जनशील अर्थव्यवस्थेचे केंद्र म्हणून विकसित करण्याच्या उद्दिष्टामध्ये ही महत्त्वाची भूमिका बजावते प्राईम फोकस स्टुडिओ. या प्रकल्पाचा संदर्भ हा वेव्स 2025 या जागतिक परिषदेशी जोडलेला आहे. रामायण या चित्रपटाची निर्मिती ही याच प्राईम फोकस स्टुडिओमध्ये होत असल्याचे विशेष उल्लेख या कार्यक्रमामध्ये करण्यात आलेला आहे. जगन्नाथ बेहरा यांचं निधन झालेलं आहे. पंडित जगन्नाथ बेहरा असं त्यांचं पूर्ण नाव आहे. ते ओडिशातील प्रसिद्ध पाला या लोककलेमधील लोककलाकार आहेत. त्यांना पाल सम्राट आणि पंडित असं म्हणून सुद्धा ओळखलं जातं. हा जो कला प्रकार आहे तो ओडिसातील प्राचीन आणि पारंपरिक लोककला प्रकार आहे. यामध्ये पाला या प्रकारात 2 उपप्रकार असतात, एक उभे कीर्तन आणि एक बैठे कीर्तन. जगन्नाथ बेहरा हे उभे कीर्तनकार होते. यात पालिया म्हणजे साथीदार किंवा कोरस गायक असतो. त्यानंतर मंजिरा, झांज, चामर आणि कवींच्या रचनांचा वापर यामध्ये केला जातो. ओडिसाची स्थानिक भाषा ओडिया ही आहे. त्याचबरोबर संस्कृत, हिंदी आणि इंग्रजी या भाषेमध्ये सुद्धा त्यांनी हे सादरीकरण केलेलं आहे. त्यांना 2006 मध्ये ओडिसाचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे आणि 2009 मध्ये अखिल भारतीय केंद्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्कार हा सुद्धा त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आलेला आहे. त्यांनी ओडिया या भाषेत 2 पुस्तकं लिहिली असून पाला ही कीर्तनकारांची संघटना बांधण्यात त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे. वयाच्या 101व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे ऑगस्ट 2026 मध्ये. तर जगन्नाथ बेहरा ही सुद्धा व्यक्तिविशेषमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणून महत्त्वाची व्यक्ती आहे. इतर काही घडामोडी बघूया. नटसम्राट हा वि. वा. शिरवाडकर लिखित एक नाटक आहे. याच्यासाठी राज्य सरकार हे 25 लाख रुपये खर्च करून गुजराती रंगभूमीवर हे नाटक आणण्याचा प्रयत्न करणार आहे. एअर इंडियाचे नवे CEO झालेले आहेत तवोल्दो गेब्रेमारियम. हे इथिओपियन एअरलाइन्स समूहाचे प्रमुखसुद्धा आहेत. डेटा सेंटर हब हा प्रकल्प गुगल व अदानी समूहाच्या भागीदारीतून केला जात आहे. फिफाचे अध्यक्ष आहेत जागतिक फुटबॉल संस्था म्हणजेच फिफाचे अध्यक्ष आहेत गियानी इन्फॅन्टिनो. भगवती बंदर क्रूझ टर्मिनल हे सागरी पर्यटनासाठी महाराष्ट्रातील रत्नागिरी येथे जागतिक सागरी पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी बनवलं जात आहे. भगवती बंदर क्रूझ टर्मिनल कुठे आहे तर महाराष्ट्रातील रत्नागिरी येथे. 6 ऑगस्ट दिन विशेष आहे. हिरोशिमा इथे 6 ऑगस्ट 1945ला जो अमेरिकेने लिटल बॉय नावाचा अणुबॉम्ब टाकला होता, त्यामुळे हा शांततेचा संदेश देण्यासाठी हा हिरोशिमा दिन म्हणून 6 ऑगस्ट पाळला जातो. त्याचबरोबर राष्ट्रीय हातमाग दिवस 7 ऑगस्ट 1905ला सुरू झालेली जी स्वदेशी चळवळ होती त्याच्या स्मरणार्थ 2015 पासून दरवर्षी भारतात 7 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून साजरा केला जातो. कधीपासून तर 2015 पासून. 1942 मध्ये छोडो भारत ठराव जो होता तो मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावर, त्यालाच ऑगस्ट क्रांती मैदान असं म्हणतात, येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या बैठकीत हा भारत छोडो ठरावाला मंजुरी देण्यात आलेली होती याच दिवशी.
त्याचबरोबर MS स्वामीनाथन, जे भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात, त्यांचासुद्धा 7 ऑगस्ट हा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो. पेपरमधील सर्व महत्त्वाच्या घडामोडी आता आपण बघितलेल्या आहेत, तर त्यावर आधारित असलेले प्रश्न आता बघूया. पहिला प्रश्न आहे, MDR बाबत खालील विधानांचा विचार करा. MDR म्हणजे व्यापाराने डिजिटल पेमेंट स्वीकारण्यासाठी बँकेला दिलेला खर्च असतो. आणि पर्याय B आहे, आता मोठ्या UPI व्यवहारांवर हे शुल्क आकारण्याची योजना आहे. तर या दोन्हीपैकी कुठले विधान बरोबर आहे ते सांगायचे. तर याचं उत्तर आहे A आणि B हे दोन्ही विधानं बरोबर आहेत. MDR म्हणजे व्यापाराने डिजिटल पेमेंट स्वीकारण्यासाठी बँकेला दिलेला खर्च असतो आणि आता UPI व्यवहारांवर हे शुल्क आकारलं जाणार आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, नुकतेच निधन झालेले ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचं मूळ गाव कोणते? सांगली जिल्ह्यातील औदुंबर, सातारा जिल्ह्यातील वाई, पुणे जिल्ह्यातील बारामती, कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ. तर याचं उत्तर आहे सांगली जिल्ह्यातील औदुंबर. प्रश्न क्रमांक 3 आहे, श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांची पहिली कविता बालसन्मित्रमध्ये प्रसिद्ध झाली तेव्हा ते कितवीत शिकत होते? 2री, 4थी, 7वी, 10वी. याचं उत्तर आहे 4थी. श्रीनिवास कुलकर्णी यांच्या मनातल्या उन्हात हा ललित लेख 1960 मध्ये कोणत्या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला होता? मौज, खेळगडी, सत्यकथा, बालसन्मित्र. तर याचं उत्तर आहे सत्यकथा. प्रश्न क्रमांक 5 आहे, श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना राज्य सरकारचा कोणता उच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला होता? महाराष्ट्र भूषण पुरस्कार, विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार, कालिदास सन्मान. याचं उत्तर आहे विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार. प्रश्न क्रमांक 6 आहे, उत्तर प्रदेश राज्याच्या कृषी व उत्पादन संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चूक आहे? अयोग्य म्हणजे चूक आहे. विधान 1 आहे, उत्तर प्रदेश देशातील सर्वात मोठे गहू उत्पादक राज्य आहे. तांदूळ उत्पादनात उत्तर प्रदेश देशात पहिल्या क्रमांकावर आहे. देशाच्या एकूण इथेनॉल उत्पादनामध्ये उत्तर प्रदेशचे 55% योगदान आहे. उत्तर प्रदेश देशाच्या एकूण अन्नधान्य उत्पादनात 20% वाटा उचलते. यातलं चुकीचं विधान कुठलं आहे ते सांगायचं आहे. त्याचं विधान 2 क्रमांकाचं चुकीचं आहे. तांदूळ उत्पादनात उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर हे वाक्य त्यांनी चुकीचे दिलं आहे. आपण बघितलं आहे तांदूळ उत्पादनात हा उत्तर प्रदेश 2ऱ्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेश सरकारने दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी किती कोटींची नंदबाबा दुग्ध मिशन योजना सुरू केली आहे? 500 कोटी, 1000 कोटी, 1500 कोटी आणि 2000 कोटी. याचं उत्तर आहे 1000 कोटींची ही योजना आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, 228 दिवसांत अरबी समुद्रात 4785 किलोमीटरचा प्रवास केलेले धवलक्ष्मी कासव कोणत्या प्रजातीचे आहे? ग्रीन सी टर्टल, ऑलिव्ह रिडले, हॉग्सबिल टर्टल, लेदरबॅक टर्टल. याचं उत्तर आहे ऑलिव्ह रिडले. प्रश्न क्रमांक 9, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नवी मुंबईत चालवलेल्या अभियानाचे नाव काय आहे? लाचमुक्त नवी मुंबई, आपलं शहर आपली जबाबदारी, भ्रष्टाचारमुक्त नवी मुंबई अभियान, पारदर्शक नवी मुंबई अभियान आणि डिजिटल व लाचमुक्त नवी मुंबई अभियान. याचं उत्तर आहे लाचमुक्त नवी मुंबई, आपलं शहर आपली जबाबदारी हे अभियानाचं नाव आहे. प्रश्न क्रमांक 10, नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक तक्रारी नोंदवण्यासाठी कोणता टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहे? त्याचं उत्तर आहे 1064. प्रश्न क्रमांक 11 आहे, प्राईम फोकसच्या नव्या अत्याधुनिक स्टुडिओच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन कुठे करण्यात येणार आहे? रामोजी फिल्म सिटी हैदराबाद, चित्रनगरी गोरेगाव, नोएडा फिल्म सिटी, महागी प्रबोधिनी ठाणे. याचं उत्तर आहे चित्रनगरी फिल्म सिटी गोरेगाव. प्रश्न क्रमांक 12, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑरेंज इकॉनॉमी या संकल्पनेचा कशाशी संबंध आहे? संत्रा उत्पादन व निर्यात, सर्जनशील अर्थव्यवस्था, सौर ऊर्जा उत्पादन, सागरी मत्स्य व्यवसाय. याचं उत्तर आहे सर्जनशील अर्थव्यवस्था, क्रिएटर इकॉनॉमी.
प्राईम फोकस स्टुडिओच्या उद्घाटनादरम्यान कोणत्या भव्य चित्रपटाची निर्मिती येथे होत असल्याचा विशेष उल्लेख करण्यात आला? महाभारत, रामायण, छत्रपती शिवाजी महाराज, कल्की. याचं उत्तर आहे रामायण. ऑगस्ट 2026 मध्ये वयाच्या 101व्या वर्षी निधन झालेले जगन्नाथ बेहरा हे कोणत्या क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते? ओडिसातील पाला लोककला, आसामचे बिहू नर्तक, मणिपूरचे थांगतापटू, पश्चिम बंगालचे बाऊल गायक. याचं उत्तर आहे ओडिसातील पाला लोककलेचे कीर्तनकार होते ते. प्रश्न क्रमांक 15. नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक कोणत्या लेखकाचे असून राज्य सरकार 25 लाख रुपये खर्च करून ते गुजराती रंगभूमीवर आणणार आहे? पु ल देशपांडे, वि वा शिरवाडकर, राम गणेश गडकरी, विजय तेंडुलकर. याचं उत्तर आहे वि वा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज. प्रश्न क्रमांक 16. एअर इंडियाचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? कॅम्पबेल विल्सन, तवोल्दे गेब्रेमारियम, नटराजन चंद्रशेखरन, पीटर एल्बर्स. याचं उत्तर आहे तवोल्दे गेब्रेमारियम. प्रश्न क्रमांक 17. गुगल आणि अदानी समूहाच्या भागीदारीतून कोणत्या महत्त्वाचा प्रकल्प उभारला जात आहे? सेमी कंडक्टर प्लांट, डेटा सेंटर हब, ग्रीन हायड्रोजन प्रकल्प, 5G नेटवर्क विस्तार. याचं उत्तर आहे डेटा सेंटर हब प्रकल्प. प्रश्न क्रमांक 18. 6 ऑगस्ट रोजी पाळल्या जाणाऱ्या हिरोशिमा दिनाच्या संदर्भात 1945 मध्ये अमेरिकेने हिरोशिमावर टाकलेल्या अणुबॉम्बचे नाव काय होते? लिटल बॉय, फॅट मॅन, झार बॉम्ब, ट्रिनिटी. तर याचं उत्तर आहे लिटल बॉय. 19 क्रमांकाचा प्रश्न आहे. दरवर्षी 7 ऑगस्ट रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय हातमाग दिवस कोणत्या ऐतिहासिक चळवळीच्या स्मरणात साजरा केला जातो? सविनय कांतीभंग चळवळ, स्वदेशी चळवळ, भारत छोडो चळवळ, असहकार चळवळ. याचं उत्तर आहे स्वदेशी चळवळ 1905. भारताच्या हरित क्रांतीचे जनक मानल्या जाणाऱ्या कोणत्या महान शास्त्रज्ञाची जयंती 7 ऑगस्ट रोजी असते? APJ अब्दुल कलाम, MS स्वामीनाथन, होमी भाभा, डॉ. वर्गीस कुरियन. तर याचं उत्तर आहे डॉ. MS स्वामीनाथन. तर हे प्रश्न कसे वाटले कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.